स्मार्ट अहमदनगर न्यूज। नगरमध्ये अल्पसंख्याक समाज संतापला। आमदार संग्राम जगतापांवर 8 दिवसात कारवाईची मागणी। समस्त मुस्लिम जमात अहमदनगर यांच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। या निवेदनात गंभीर आरोप केले असून मुस्लिम व ख्रिश्चन अल्पसंख्याकांविरोधात सातत्याने आक्षेपार्ह जातीय द्वेष पसरवणारी वक्तव्ये केली जात आहे असा आरोप करण्यात आलाय। हिरवे साप, बांगलादेशी, जिहादी अशा प्रकारचे अपशब्दांनी समाजात भीती व तणावपूर्ण वातावरण निर्माण करणारी भाषा वापरण्यात आली असून शनी शिंगणापूर अक्कलकोट येथे मुस्लिम कर्मचाऱ्यांवर दबाव, दर्ग्यावर कब्जा, हिरवे झेंडे काढून फेकणे आणि भगवे झेंडे लावण्याचा गंभीर आरोप आहे। समस्त मुस्लिम जमातीने इशारा दिला आहे की 8 दिवसात कारवाई झाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोठे जनआंदोलन केले जाईल। संविधानात जातीभेद करू नये असे नमूद केले असूनही जातीभेद का आणि कशासाठी? आज आम्ही अहमदनगरचे जिल्हा कलेक्टर माननीय आशिया साहेब यांना आज भेटलो। समस्त मुस्लिम समाज यांच्या वतीने निवेदन देण्यात आलं आहे। निवेदनाचे विषय जे आहेत त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे अहमदनगरचा जो रिकाम टेकडा आहे, त्यांनी पूर्ण अहमदनगरमध्ये जे जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि जे वातावरण खराब करतोय, वेळोवेळी जिथं गेलं तिथं मुस्लिम, ख्रिश्चन, अल्पसंख्याक समाजावर काही ना काही आक्षेपार्ह वक्तव्य करतोय। तर या निमित्ताने आम्ही माननीय SP साहेबांना पत्र दिलं आहे आणि ते पत्र त्यांना रिक्वेस्ट केली आहे की माननीय राज्यपाल, माननीय महाराष्ट्र निवडणूक आयोग आणि महाराष्ट्राचे विधानसभा अध्यक्ष यांना तो लेटर पुढं फॉरवर्ड करावा। त्याच्यामध्ये की जो व्यक्ती निवडणूक झाल्यानंतर, तो निवडणूक लढताना कोणत्याही पक्षाचा जरी असला तरी तो निवडणूक जिंकून आल्यानंतर तो त्या विधानसभाचा आमदार असतो आणि जर तो असंविधानिक काही भाष्य करत असेल किंवा एखाद्या विशिष्ट समाजाला किंवा बहुजन समाजाला जर वेटीस धरून आक्षेपार्ह वक्तव्य करत असेल तर त्याला त्या संविधानिक पदावर राहण्याचा कोणताही प्रकारचा अधिकार नाही आहे। म्हणून कलेक्टर साहेबांच्या मार्फत राज्यपाल, निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्ष यांना आम्ही विनंती केली आहे की याचा जो आमदारकी पद हे तातडीने रद्द करावा अशी आम्ही पहिले विनंती केली। दुसरा जो विषय आहे की कालच जवखेड खालसामध्ये हजरत रमजान बाबाची दर्ग्यामध्ये काही जातीवादी आतंकी संघटनेचे लोक आणि अहमदनगर जिल्ह्याचे 2 आमदार आणि काही चिल्लर लोक तिथं जाऊन त्या दर्ग्यावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला। हा जो विषय आहे हा मागील आठवड्याभरापासून खूप ज्वलंत पद्धतीने चालला होता। माननीय कलेक्टर साहेबांना, SP साहेबांना याची आम्ही वेळोवेळी कल्पना दिलेली होती आणि त्यांना वक्फ ट्रायब्युनलचा जागा वक्फ प्रॉपर्टी असल्यामुळं, वक्फ ट्रायब्युनल म्हणजे वक्फ ट्रायब्युनल हा एक कोर्ट आहे, त्याची जागा असल्यामुळं वक्फ ट्रायब्युनलचा आदेश त्याच्यामध्ये स्पेसिफिकली लिहिलेलं असतं की त्या जागेवर कोणत्याही इस्लामिक शरियाला बाधा येऊ नये, असं कोणतंही कृत्य होऊ नये याची डायरेक्ट गाईडलाईन जी आहे माननीय SP साहेब अहमदनगर यांना दिलेली होती। परंतु त्या ठिकाणी तिकडचे जे मुस्लिम समाज म्हणजे त्या दर्ग्याचे जे मुजावर होते त्या मुजावरांना बाजूला ठेवलं, पोलिसांनी त्यांना घेराव घालून एका बाजूला केलं आणि या जातीवादी संघटनेला आणि 2 आमदार आणि चिल्लर लोकांना दर्ग्यामध्ये प्रवेश दिला, तिथं आरती करायला लावली आणि ती दर्ग्याची विटंबना केली। तर आम्ही कलेक्टर साहेबांना सांगितलं आहे का जे आपले अहमदनगर जिल्ह्याचे जे SP, ॲडिशनल डेप्युटी, प्रांत, तहसील, तलाठी आणि तिथला सरपंच आणि जे बाकीचे लोक तिथं दंगल घडवायला आले होते या सगळ्यांनी तिथं दर्ग्याची विटंबना केल्यामुळं त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि हे SP साहेबांची जबाबदारी होती की ते जागेवर कोणत्याही पद्धतीने न्यायालयाचा अवमान होऊ नये। परंतु SP साहेबांनी कोणतंही लक्ष दिलं नाही। ते न्यायालयाचा जो आदेश धुडकावून लावल्यामुळं माननीय कलेक्टर साहेबांना विनंती केली की SP साहेबांवर ब्रीच ऑफ ड्युटी म्हणजे कर्तव्यात कसूर म्हणून SP साहेब आणि ॲडिशनल डेप्युटी आणि तिथलं PI यांच्यावर गुन्हा दाखल करावा। तिथला जो PI आहे तो हाच PI आहे ज्यांनी शेवगावमध्ये एका दर्ग्याची जेव्हा ती मिरवणूक चादरची मिरवणूक चालली होती त्या दर्ग्याच्या चादरच्या मिरवणूकमध्ये लाठीचार्ज केला होता आणि त्याला दुसरीकडं त्याची बदली करण्यात आली होती। परंतु सिस्टमॅटिकली तिथं दंगल घडवण्याच्या हेतूने त्या PIला बरोबर पातळीमध्ये इम्प्लांट केलं गेलं आणि हे सगळं षडयंत्र जे आहेत आम्हाला असं वाटतं की हे सगळं षडयंत्र SP, ॲडिशनल आणि डेप्युटी सहित काही राजकारणी लोक आणि रिकाम टेकड्यांनी केलेलं आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे। आज अहमदनगर के अंदर मुस्लिम समाज की तरफ से आक्रोश मोर्चा जो अहमदनगर ज़िला अधिकारी के पास लेकर आया गया, हमने अहमदनगर
ज़िला अधिकारी को 5 चीज़ों का एप्लीकेशन दिया कि जिस तरीके से हमारे राइट्स के फंडामेंटल राइट्स के राइट टू रिलीजियस का जो हमारा प्रैक्टिस ऑफ रिलीजियन का अधिकार है उसका हनन हो रहा है। यहाँ पर दरगाहों में मस्जिदों में नमाज़ पढ़ने से रोका जा रहा है, ज़बरदस्ती एंक्रोचमेंट किया जा रहा है और जिस तरीके से वहाँ पर कोर्ट के ऑर्डर्स होने के बावजूद कोई भी मानने के लिए प्रशासन में तैयार नहीं है। तो अहमदनगर डिस्ट्रिक्ट के सबसे पहले अधिकारी जो है उनका ये कहना आया कि ये चीज़ का सिविल सर्विस का मैटर है, तो हमने सिविल कोर्ट से भी इनको आदेश लाकर दिए हैं और वहाँ पर ज़बरदस्ती जो एंक्रोचमेंट हो रहा है उसी चीज़ का हनन हमने बताया। और अहमदनगर शहर के अंदर कुछ जातिवादी लोग जो है भगवा के नाम के ऊपर भगवा आतंकवादी, जिसके अंदर हमारे हेमंत करकरे साहब ने ये भगवा आतंकवाद रोकने के लिए वो शहीद हो गए, वही जो है इस देश के अंदर जिस तरीके से बहुत बड़ा दाग बाबरी मस्जिद के वक्त में लगा गया था, वैसा ही माहौल अहमदनगर जिले के अंदर कुछ जो है विघ्नशी लोग हैं जिनके सी कैटेगरी के लोग हैं, जिनके ऊपर संवैधानिक लेवल के ऊपर इनको अधिकार नहीं है, लेकिन ये लोग अपने लेवल से शहर का माहौल खराब। और कहीं ना कहीं पुलिस प्रशासन को हमने बहुत रिक्वेस्ट की तो पुलिस प्रशासन चुप्पी साध रही है। उनको अंदर जाने का अधिकार है तो क्या हमारा अधिकार नहीं है? हमारे अधिकारी को आनंद नहीं हो रहा है? मुसलमानों को फंडामेंटल राइट्स के अंदर माइनॉरिटी का अधिकार है, हमें ज़्यादा अधिकार है। आज़ादी के वक्त के अंदर आप लोग बाई बर्थ हिंदुस्तान है, हम बाई चॉइस और बाई बर्थ हिंदुस्तानी है। तो ये जो हमारे कुछ लोग हैं जो लोक प्रतिनिधि होने की बुनियाद के ऊपर उनका डेवलपमेंट का काम है शहर के ऊपर, लेकिन तालुका जाकर, और मैं तो आपके माध्यम से कहना चाहूँगा कि शायद से उनको ऊपर वाले की तरफ से आज्ञा हुई है, तो वो एक विशेष धर्म के होने की वजह से दरगाह घूमने को उनको आदेश मिल गया ऊपर के वजह से, तो वो जहाँ जाकर वहाँ पर उस दरगाह की हिफाजत के लिए भी हम मुसलमानों को जगा रहे हैं और हम उनका शुक्रिया भी अदा करते कि उन्होंने जो दरगाह के ऊपर हमारा ध्यान नहीं था वो दरगाह बताई हमको। तो हम हमारे कलेक्टर साहब और एसपी साहब के साथ में मिलकर और अहमदनगर की प्रशासन के साथ में मिलकर हमारी दरगाहों की हिफाजत करने के लिए सक्षम भी है और हमारे अधिकार को हम बहुत अच्छी तरीके से